ठाण्याच्या ओवळा माजिवडा मतदारसंघात मनसे उमेदवार संदीप पाचंगेंकडून जोरदार प्रचार केला जातोय। मतदारसंघातून प्रचार रॅली काढत पाचंगेंकडून मतदारांना साथ घालण्यात आली। दरम्यान धर्मवीर आणि एक नंबर चित्रपटात राज ठाकरेंची भूमिका करणाऱ्या विशाल सुदर्शनवारांनी मनसेच्या प्रचारासाठी रॅलीत सहभाग घेतला। राज ठाकरे बोलू विशाल बोलू का मला तेच कळत नाहीये। ज्युनियर राज ठाकरे म्हणत नक्कीच ज्युनियर राज ठाकरे साहेब, ज्या पद्धतीनं आपण सगळे फिरताय कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला? खूप चांगला रिस्पॉन्स आहे ठाणेला। आणि आपले संदीप सर खूप युवा नेता आहे, एज्युकेटेड आहे, नॉलेजेबल आहे आणि असाच नेता हवावा लागतो। ठाणे डिस्ट्रिक्टला सगळ्यात मोठा डिस्ट्रिक्ट आहे, खूप काही लोक आऊन गेले पण संदीप सरांसारखा कोणी नाही आहे। राजसाहेब नेहमी म्हणतात की मला एकदा तरी साथ द्या, मी स्वतःसारखं सरळ सगळ्यांना करतो। हो, खरंच म्हणते ना, मग साथ द्या ना, मग सत्ता द्या त्यांच्या हातातली। असं महाराष्ट्राला सगळ्यांना असं सुतासारखं सरळ करणार आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेत आपण 2 चित्रपट केलेले आहेत। चित्रपटात पाहिल्यावर ठीक आहे, म्हणजे मी स्वतःही हबकलो की नक्की राज ठाकरेत का अजून कोण आहे। बाहेर आपण जेव्हा जाता तेव्हा कसा म्हणजे लोकांची काय रिॲक्शन असते? मी तुम्हाला सांगू शकतो नाही, खूप अनबिलिव्हेबल। कारण लोकांचा प्रेम साहेबांवर खूप आहे आणि लोकांचं प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्यांना वाटतं की साहेब आले तो लोक पाय पडतात। खूप काही गोष्ट झाली आहे। तो मी खूप भाग्यवान आहे की मला हे संधी मिळाली की साहेबांचा रोल मी केला 2दा, एकदा ठाकरेला आणि एकदा एक नंबरला। संदीप, खरं तर तुला परिचित असतीलच, पण जेव्हा ज्युनियर राज ठाकरे हे कार्यालयात आले तेव्हा कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कार्यकर्त्याच्या नंतर पहिले मीच घाबरलो होतो, कारण का साहेबांना हे बघितल्यानंतर जी भीती आम्हाला वाटते, भीती म्हणजे दरार असतो, तो आमचा एक आदर आहे, आदरयुक्त भीती आम्हाला साहेबांबद्दल, तसंच ह्यांना पाहिल्यावर देखील आम्हाला वाटलं। आणि खरं तर हे त्याचा नखापासून केसापर्यंत त्याचा जो पेहराव आहे तो पूर्णपणे हुबेहूब राजसाहेबांसारखा आहे। आपण एक नंबर चित्रपट बघितला आहे सगळ्यांनी। माझी स्वतःची खूप इच्छा होती की राजसाहेब प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्यांचा पूर्ण कार्यक्रम खूप व्यस्त आहे, कुठे कुठे राजसाहेब पुरणार। मला असं वाटत होतं की माझ्या प्रचारात जर राजसाहेब येऊ शकत नाहीत तर एक नंबरमधले राजसाहेब तरी यावेत, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। तर संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरातांच्या विरोधात अमोल खताळ अशी लढत आहे। यावेळी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी खताळांचा प्रचार करतो म्हणून त्या कार्यकर्त्याला मारहाण केली आणि मारहाण झालेल्या पंढरीनाथ वल्वे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावेळी आमच्या मतदारसंघात दहशत नाही असं म्हणणाऱ्या नेत्यांची हीच आहे का संस्कृती, असा सवाल महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केलाय। काँग्रेसच्या पुढाऱ्यांची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दादागिरी वाढलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू झालाय। आम्ही कायद्याचा सन्मान करतो म्हणून शांत आहे, परंतु उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी काँग्रेसचे लोक जबाबदार राहतील, स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील।